हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपण प्रेग्नन्सी आपली होते आणि बऱ्याचशा गोष्टी चेंजेस होतात. खायचा मूड नसतो आणि आपल्याला बराच घरच्याकडनं फोर्स केलं जातं, "तू हे खा, ते खा." डॉक्टरही सांगतात, "व्यवस्थित खा, बाळाला पोषण मिळायला पाहिजे. तुम्ही जे आधी डाएट वगैरे करत असाल ते सोडून द्यायचं असतं." तर बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमच्याशी असं शेअर करणार आहे, की मी प्रेग्नन्सीमध्ये काय-काय खाल्लं आणि काय-काय गोष्टी पाळल्या. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यानंतर ना असं खाण्याची काहीच रिस्ट्रिक्शन नसतात. पण हां, एकतर डॉक्टर तुम्हाला पहिल्यांदाच सांगतात, की जंक फूड वगैरे अजिबात खायचे नाही. मोस्टली तुम्ही ट्राय करा घरचं जे जेवण आहे, सात्विक जेवण जे आपलं असतं ते खायचं. त्याच्यानंतर बाहेरचे प्रोसेस्ड फूड असतात, ड्रिंक्स असतात, स्मोकिंग, अल्कोहोल वगैरे हे तर कोणीच रिकमेंड करत नाही. याच्या व्यतिरिक्त ना जे बर्गर, पिझ्झा, पास्ता, बाहेरचं नूडल्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी येतात, त्या तुम्ही अव्हॉइड केल्या तर बरंच. तर मला तर असं काही रिकमेंड केलं नव्हतं आणि मी पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये असं काही खाल्लं पण नव्हतं. मोस्टली मी माझं शेड्यूल कसं ठेवलं होतं हे मी तुमच्याशी क्विकली शेअर करते. सगळ्यात पहिले ना मी सकाळी उठल्यानंतर ना मस्तपैकी आपला चहा वगैरे घ्यायची. तेव्हा मला चहाची खूपच आवड होती आणि थोडीशी शुगर वगैरे टाकून घ्यायची कारण क्रेव्हिंग्ज असतात. तर मलाही क्रेव्हिंग झालेल्या आहेत. तर मी सकाळी ना चहा वगैरे घेतल्यानंतर पहिले तर माझं लिंबू पाण्याने स्टार्ट करायची, जे की मी खूप आधीपासूनच करतेय. त्याच्यानंतर चहा वगैरे झाल्यानंतर ना कधी त्याच्यासोबत बिस्किट घ्यायची, कधी नाही घ्यायची, ते सगळं माझ्या मूडवर डिपेंड असायचं. चहा वगैरे झाल्यानंतर ना मग मी त्याच्यानंतर कधी पोहे असायचे, कधी उपमा असायचा. काकू कधी पोहे बनवायचे, कधी उपमा बनवायचे. असं काय कधी-कधी नाश्ताही स्किप होऊन जायचा आणि एकदम रेग्युलरली जे आल्मंड आपण भिजत टाकतो, मनुके, बदाम, खजूर जे काय असेल ते, ते माझं रेग्युलर काही पाळलं गेलं नाही. कधी भिजत घालायची, कधी नाही घालायची. म्हणजे अ, असं नाही की एकदमच कट टू कट असे भिजत घातले आणि ते खाल्ले, असं होत नव्हतं. डिपेंड्स अपॉन तर मोस्टली मी ट्राय करायची की मॅक्सिमम आल्मंड आणि खजूर वगैरे, ओला खजूर ते मी माझ्या याच्यामध्ये खाल्लं जाईल वगैरे. मी ट्राय तर केलंच. त्याच्या व्यतिरिक्त ते मी खाल्ल्यानंतर ना असं 10:00-10:30ला वगैरे ते सगळं खाल्ल्यानंतर कधी-कधी ते कोरडे खायला ना नको-नको वाटायचं. म्हणून मी काय करायची त्याच्यामध्ये दूध टाकायची. ते छान असं फिरवून घ्यायची म्हणजे थोडक्यात स्मूदी. स्मूदी बनवून आणि मग मी प्यायची. पण मला असं जाणवलं काही दिवसानंतर ना, की डॉक्टरनी मला रिकमेंड केलं, की दूध खूप नको जायला म्हणून. मग मला कळत नव्हतं मी कसं हे करू. मग मी कधी तसंच कोरडे वगैरे पण खायची आणि असं खायचं. कधी-कधी मला मध्येच भूक लागायची जेवणाच्या आधी. तर मग मी काय करायची कधी-कधी जेवण पटकन करून घ्यायची. म्हणजे 12:00-12:30 पण व्हायचे. कधी त्याच्या आधी पण जेवायची. तर मी जेवणामध्ये ना मग असं दाल राईस, कधी दाल राईस नव्हता पण म्हणजे बनवत नव्हते, कधी असायचा. तर चपाती किंवा भाकरी असायची आणि भाकरीमध्ये 2 प्रकार ठेवायची, आयदर बाजरी किंवा ज्वारी. तर बाजरी खूप कमी खाल्ली कारण ती गरम असते म्हणून मला आईने रिकमेंड नव्हती केली. डॉक्टरांचं काही म्हणणं नव्हतं, पण मीच खात नव्हते कारण मी ऑलरेडी उष्ण व्यक्ती आहे म्हणून. कारण मला माझ्या शरीरामध्ये ऑलरेडी खूप गरमी आहे. त्याच्यामुळं मी ज्वारी किंवा चपातीवरती जास्त खाल्लेलं फोकस केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खूप सगळ्या पालेभाज्या खाल्ल्या. खूप पालेभाज्या खाल्ल्या म्हणजे अ, मेथी, शेपू, पालक ह्या 3 भाज्या मी खूपच खाल्ल्या. मला माहीत नाही मला शेपूची पण क्रेव्हिंग झालेली. मी शेपूची भाजी खूप खायची आणि पालक पनीर असेल किंवा पालक सूप असेल किंवा पालकाची रस्सा भाजी, शेंगदाणे वगैरे छान हिरवी मिरची वगैरे टाकून आई अशी बनवायची. त्याच्यानंतर मेथीची रस्सा भाजी किंवा सुकी भाजी असेल, तर मी ह्या भाज्या खूप खाल्लेल्या. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या ज्या खड्या भाज्या आहेत, फळभाज्या त्या पण मी खाल्लेल्या त्याच्यासोबत. जेवण वगैरेचं दुपारचं छान झाल्यानंतर ना, मला कधी भूक लागायची, कधी नाही लागायची, कधी स्वीटची क्रेव्हिंग व्हायची जेवण झाल्यानंतर. म्हणून ना वरून माझ्यासाठी कधी-कधी ती अ, बर्फी वगैरे आणून ठेवायचा स्वीटमध्ये, ते मी खायची. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ना ड्रायफ्रुटचे लाडू आणून ठेवलेले माझ्यासाठी. तर मी कधी-कधी मग ते ड्रायफ्रुटचे लाडू पण खाल्लेले.
पण ते खूपच गोड होते बाहेरचे म्हणून मी इतके काय ते खाल्ले नाही. अ, आणि मग 4, 4:30, 5 वाजता मला थोडीशी भूक लागायची म्हणून मी कधी चिला बनव किंवा कधी चहा आणि बिस्किट घ्यायची आणि परत आपलं रात्रीचं जेवण असं खूप छान कट टू कट असं पाळलं असं नाही. जे आपल्या घरातलं जे नॉर्मल जेवण बनतं तेच मी जेवलेली आहे आणि जसं-जसं माझे दिवस पुढे गेले, तसं-तसं मग डॉक्टरनी मला रिकमेंड केलं, की प्रोटीन इंटेक वाढवा म्हणून. तर मी व्हेजिटेरियन आहे. मी नॉन-व्हेज कधी खात नव्हते म्हणून मी ना एग्ज चालू केले. मला एग्ज खाण्याचा फारच कंटाळा होता. म्हणजे बॉईल एग खाणं मी एक वेळ ऑमलेट खाऊ शकते. पण बॉईल एग तसं-तसं खाणं माझ्यासाठी ते फार डिफिकल्ट होतं. पण एक औषध म्हणून मी ते रेमेडी वापरली आणि रोज मी सकाळी ना कधी-कधी ड्रायफ्रूट सोबत एक अंड खायची. कधी जेवणामध्ये एक अंड बॉईल केलेलं त्याच्या फोडी वगैरे करून असं खायची. त्याच्यामध्ये मिरेपूड वगैरे एवढं टाकायला मला ते फार तशा गोष्टींचा कंटाळा यायचा. मी कधी तसंच खाऊन घ्यायचे. एक औषध म्हणून. म्हणजे एवढासा एक असतो ना, मग त्याचं औषध म्हणून मी असं इंटेक करत गेली. मग भाज्या वाढवल्या जास्त म्हणजे भाज्यांचं प्रमाण मी जास्त वाढवलं. फळभाज्या किंवा मग पालेभाज्या दोघींमध्ये मी हे वाढवलं आणि असा मी माझा काहीसा डायट ठेवला आणि डाळ मी कंटिन्यू खायची. मग ती तुरीची असेल किंवा मसूर असेल किंवा मूग असेल, हे मी डाळी खात गेले. आता ना फळांमध्ये मला अजिबात फ्रुट्स आवडत नाही. मग सगळ्यात फ्रूट आवडते म्हणजे मला चिकू आवडायचे. मला ॲपल अजिबात आवडत नाही. पण डॉक्टर असं म्हणतात, की तुम्ही ॲपल खा, पेर खा. तर मी पेर कधी-कधी खायची संध्याकाळच्या टायमिंगला. पण मला ॲपल अजिबात आवडले नाही आणि मी ते खाल्ले पण नाही. एखादं एक खाल्लं असेल तर खाल्ला. ते पण अगेन औषध म्हणून. तर मी सगळ्यात जास्त जे फळ खाल्लंय ते म्हणजे संत्री. व्हिटॅमिन सीसाठी केळी आणि संत्री मी खूप खाल्लेली. म्हणजे होल प्रेग्नन्सीमध्ये मी केळी कंपल्सरी खाल्ली आणि व्हिटॅमिन सी म्हणजे मला वरून एक 2-3 ऑरेंजचा ज्यूस असा छान ग्लास भरून ऑरेंज ज्यूस द्यायचा. तेही मी खाल्लेलं आणि मी मध्ये-मध्ये परत एक असं ट्राय केलेलं. आपले जे आवळा आहेत, आवळा त्याच्यानंतर कढीपत्ता अ, हे दोन्ही ना टाकून मिक्सरमध्ये फिरवून आहे ना ग्रीन ज्यूस बनवायची आणि ते पण 1-2 वेळेस पिलेलं. पण त्याचे जास्त काय मला ते पिलं गेलं नाही कारण ते फारच विचित्र चव लागायची त्याची. तर मी संत्रीचा ज्यूस, केळी आणि चिकू कधीमध्ये असं, असं खाल्लेलं. म्हणजे असा ज्यूसमध्ये मी हा ऑप्शन ठेवलेला. अ, अ, मग द्राक्षे मी अजिबात खाल्ले नाही आणि तो सीझन पण नव्हता त्यावेळेस आणि खाल्लं तर एखादं ब्लॅक जे द्राक्ष वगैरे येतात मार्केटमध्ये इम्पोर्टेड ते मी थोडंसं खाल्लेलं. याच्या व्यतिरिक्त ना हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री सगळं जेवण झाल्यानंतर ना मी काय करायची जे आपलं हळदीचं जे दूध आहे त्याच्यामध्ये ना मला ते खूप आवडायला लागलं नंतर-नंतर. म्हणजे माहीत नाही एक अशी क्रेव्हिंगच झाली. मी थोडीशी साखर टाकायची, हळद, दूध उकळून घ्यायची, हळद टाकून परत उकळायची आणि कधी-कधी हनी टाकायची आणि कधी-कधी शुगर टाकायची आणि एवढासा ग्लास भरून ना रात्री झोपताना मी ते घ्यायची. मला इतकं ते आवडायला लागलं ना, म्हणजे त्याची चव अजूनही मी कधी-कधी ते घेत असते आणि म्हणतात त्याने शांत झोप लागते दूध पिल्याने. तर डॉक्टरनी पण मला सांगितलं, की रात्री झोपताना एवढंसं दूध घेतलं तरी चालेल. हळद टाकून घे, विदाऊट हळद घे, डिपेंड्स अपॉन. तर मग मी ती घ्यायची. म्हणजे ते मी कंपल्सरी पाळलं शेवटपर्यंत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही मला विचाराल, की मी प्रेग्नन्सीमध्ये काय खाल्लं? तर कधी-कधी होतं ना, की आपल्याला मी असं नाही, की पूर्णपणे फास्ट फूड एकदमच बंद केलंय. मी कधी-कधी पिझ्झा पण खाल्लेला, कधी-कधी बर्गर पण खाल्लेलं. त्याच्यानंतर मी पास्ताही खाल्लेला. मी जलेबी रबडी पण खाल्लेली आणि फक्त पाणीपुरी वगैरे बाकीचं काहीच खाल्लं नाही. हे 4-5 आयटम फक्त मी खाल्ले. कारण मला 4-5 आयटमचीच क्रेव्हिंग झालेली. त्याच्यामुळे मी हे सगळे आयटम म्हणजे खूप फ्रिक्वेंटली असं नाही, हार्डली एकदा खाल्ले असतील माझ्या माहितीप्रमाणे. कारण डॉक्टर मला नी स्ट्रिक्टली हे केलं होतं, की बाहेरचे अजिबात फूड खायचे नाही. कधी-कधी वाटलं तर मी मंचुरियन वगैरे खायची आणि कधी-कधी वरून घरी पण बनवायचा मंचुरियन असेल किंवा सोया चंक्स सोया चे जे भेटतात चंक्सचे ते बनवायचा. तर पण अगेन त्याच्यामध्ये काय होतं ना, की जे आपण सॉस टाकतो वगैरे सगळ्या गोष्टी, सगळे आर्टिफिशियल फ्लेवर्स असतात. ते थोडेसे हार्मफुल असू शकतात. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून तर आपल्याला म्हणतात ना, की तुम्ही खाऊ नका म्हणून. पण आपली जीभ ऐकत नाही आणि ते टेस्ट पण असे उकळून येतात जिभेचे आणि मग ती क्रेव्हिंग होतेच म्हणून आपण कधीतरी खातो. ठीक आहे. पण ही चूक तुम्ही करू नका.
कधीतरी ठीक आहे खायला. पण फ्रिक्वेंटली जर तुम्ही म्हणाल, की मी बर्गर महिन्यातून 2दा-3दा खातीये किंवा हे असं होत नाही. हे तर मी नाही केलं हॉनेस्टली. मी ह्या घरातलं सगळ्यात जे बेस्ट फूड आहे ते खाल्लं. मी पराठे पण खायची. मला पराठे, आलू पराठा, मेथी पराठा, पालक पराठा, कोबी पराठा खूप आवडायचा. मग कधी-कधी काकू ते पराठे वगैरे बनवायच्या, तर मग मी ते खायची. बटर अजिबात खायचं नाही. म्हणजे मी तर नाही खाल्लेलं. पनीर मी खूप शेवट-शेवट तर मी कंटिन्यू पनीर खाल्लेलं. किंवा माझी जेव्हा शेवटच्या टेस्ट झाल्या तेव्हा मला त्याच्यामध्ये असं जाणवलं की पाणी कमी आहे आणि प्रोटीनची कमतरता कमी त्याच्यामुळे बेबीची वाढ वजन वाढायला पाहिजे अजून. मग त्या हिशोबाने मी कंटिन्यू शेवट ना एग्ज आणि पनीरवरच जास्त होती आणि पाणी खूप महत्वाचं असतं प्रेग्नन्सीमध्ये नाहीतर आहे ना पाण्याच्या गोळ्या मिळतात त्या घ्यायला लागतात आपल्याला अननेसेसरी म्हणजे आपलं फुकटचा सोर्स असून विकतचं असं खर्च होण्याच्या पेक्षा ना बेस्ट वे पाणी खूप प्यायचं. मी तर कंटिन्यू ना मार्क करून ठेवायची. कारण पाणी जर कमी झालं ना पुढे खूप प्रेग्नन्सी डिलिव्हरीच्या वेळेस प्रॉब्लेम्स येतात आणि अननेसेसरी त्या मेडिसिन्स घ्यायला लागतात आपल्याला दिवसातून 2दा-3दा की फक्त शरीर आपल्या याच्यामध्ये पाणी राहावं म्हणून गर्भाशयामध्ये. म्हणून ना मी काय केलेलं दिवसातून आहे ना 10-12 बॉटल म्हणजे आता मी बसलीये, तर मी काय करायची काही जरी टीव्ही बघत असेल, काय बघत असेल, लगेच कंटिन्यू ना अशी पाणी घ्यायची. कंटिन्यू मी पाणी पिलेली आहे. कारण मला डॉक्टर एकदा दोनदा खूप ओरडल्या, की म्हणजे हे तर सांगायची गोष्ट नाहीये, असं त्या बोलल्या. त्याच्यावरूनच आपण समजून घ्यायचे, की आपण कशाला आपली स्वतःची इज्जत हे करायची. तरी मला गोळ्या घ्यायची वेळ आली होती. विचार करा तुम्ही. मी इतकं पाणी पिऊन पण. तर जास्तीत जास्त मॅक्सिमम पाणी प्यायचं प्रेग्नन्सीमध्ये. कितीही तुमचं ब्लॅडर फुल हो, कंटिन्यू वॉशरूमला जाओ, युरिन हो, काहीही विचार करायचा कारण आपण घरातच असतो. आपल्या घराजवळ वॉशरूम असतं, त्याच्यामुळे कंटिन्यू पाणी प्यायचं. महत्त्वाचं प्रेग्नन्सीमध्ये एकच गोष्ट पाणी खूप पिणे, छान भाज्या, छान घरचं जेवण करणे, भाज्या खूप खाणे, फळं खूप खाणे. अ, मला ना असं अजून एक सांगायचं होतं, की मला सगळे म्हणायचे म्हणजे डॉक्टर, की ज्यूसपेक्षा ना फळं खा. पण मला ना ते फळं जात नव्हते. कारण ज्यूस बनवल्यानंतर शुगर त्याच्यामध्ये येते असं म्हणतात. तर पण मला ते संत्री मी तसं खाऊ शकत नव्हते. कारण खूप आंबट लागायचे कधी-कधी. तर मी जी चूक केली ही तुम्ही करू नका. फळं वरती जास्त जा. ज्यूसपेक्षा फळांवरती जास्त जा. हे मी तुम्हाला रिकमेंड करेल. कारण वजन आपलं जे वाढतं ते तर कमी होतंच. पण मेन म्हणजे आपल्या बाळाचं वजन वाढायला पाहिजे. हे महत्वाचं असतं. तर हेच महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या, की मी प्रेग्नन्सीमध्ये काय-काय खाल्लं आणि कुठल्या-कुठल्या पद्धतीने खाल्लं वगैरे. असं नाहीये मला डॉक्टरने अजून एक सांगितलेलं, की रात्री जर भूक लागली, म्हणजे तू दूध वगैरे घेऊन झोपली आणि मध्येच तुला भूक लागली, तर जवळ बरणी ठेवायची आणि ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही काजू खाऊ शकता, मनुके, बदाम ह्या गोष्टी ठेवायच्या आणि खायच्या. काही होत नाही. 2-3 खाल्ले की थोडंसं प्रोटीन मिळतं आणि भूक शांत झाल्यासारखं फील होतं. तर तेही मी केलेलं. सो येस, असं मी प्रेग्नन्सीमध्ये या सगळ्या गोष्टी खाल्ल्या आणि ह्या गोष्टी अशा पाळल्या. पपई वगैरे काही खाल्ली नाही. पपई आणि अननस ह्या 2 गोष्टी काही खाल्ल्या नाही. बाकीचं मी सगळं खाल्लं. सो चलो हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये छान काहीतरी नवीन टॉपिक घेऊन, जे की आपल्या सगळ्या मैत्रिणींना काम येईल. सो चलो बाय बाय. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय बाय.